नमस्कार, मी अनिता कुडगावकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की 0 ते 6 महिन्याच्या सॅम बालकांना कोणती संदर्भ सेवा द्यावी किंवा त्यांचं यादीमध्ये नाव घ्यावं किंवा नाही घ्यावं। हा थोडा वादाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच प्रकल्पामध्ये 0 ते 6 महिने वयोगटातील सॅम बालकांची नोंद ही यादीमध्ये घेतली जात नाही। परंतु माझं असं मत आहे की एकूण बालमृत्यू जे होतात त्यापैकी सर्वात जास्त मृत्यू हे पहिल्या 28 दिवसामध्ये होत असल्यामुळे 0 ते 6 महिन्यातील सॅम बालकांची नोंद आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण याच वयोगटात जीविताचा धोका जास्त असल्यामुळे जर आपण त्यांना योग्य वेळी संदर्भ सेवा दिली तर ती बालकं ही सॅम श्रेणीमधून साधारणमध्ये यायला खूप लवकर त्यासाठी मदत होईल। आता बऱ्याच वेळेस सेविकेला कळत नाही की हे बाळ हे कशामुळे सॅममध्ये आलं आहे, की त्याला स्तनपानाची समस्या आहे की आरोग्यविषयक समस्या आहे। तर ते ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे काही लक्षणं आहेत, तर ती कार्यकर्त्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे। जसे की जर सॅम बालकाचा आवाज हा इतर नॉर्मल मुलांच्या आवाजापेक्षा वेगळा श्वासाचा आवाज जर येत असेल तर सेविकेने अशा बालकाला संदर्भ सेवा देणं अत्यंत आवश्यक आहे। दुसरी गोष्ट की ते बाळ हे नॉर्मल बाळांसारखं पित नाही आहे किंवा थोडंसं पिलं की त्याला दम लागतो आहे, तर अशा बालकांना देखील बालरोग तज्ज्ञांकडे संदर्भित करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जी बालकं ही आईला स्तनपानही करत नाही आणि वरचंही घेत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे द्रवपदार्थ देखील पचत नाही आहे, तर अशा बालकांना देखील संदर्भित करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण ह्या मुलांना कुठल्याही प्रकारची आरोग्य समस्या असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सॅम बालकांना 0 ते 6 महिने वयोगटामध्ये जर ती बालकं स्तनपान करत नसतील, ओढण्याची शक्ती नसेल आणि त्यांच्या श्वासाचा आवाज हा इतर नॉर्मल मुलांपेक्षा वेगळा येत असेल तर आणि त्यांचे छातीचे ठोके किंवा त्यांची श्वासाची गती ही इतर नॉर्मल मुलांपेक्षा खूप अधिक किंवा खूप कमी असेल तर अशा वेळी देखील त्यांना संदर्भ सेवा देणं अत्यंत आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की 0 ते 6 महिन्यातील सॅम बालकांना आपण संदर्भित कधी करावं। तर ह्या छोट्याशा व्हिडिओसाठी आपण इथेच थांबूया आणि अशा छान छान व्हिडिओसाठी परत भेटूया। नमस्कार।